नमस्कार. आज आपण पाहणार आहोत ॲड क्वेश्चन टॅग. ॲड क्वेश्चन टॅग म्हणजे काय? एखादा प्रश्न विचारला असता त्याचं उत्तर होय किंवा नाही असं येणे म्हणजे ॲड क्वेश्चन टॅग होय. ॲड क्वेश्चन टॅग करत असताना काही नियम पाळावे लागत असतात. त्यातला पहिला नियम आहे ॲड क्वेश्चन टॅग मध्ये जो काही तुम्हाला वाक्य दिलेलं असतं ते आहे तसं लिहिणे हा पहिला नियम आहे. दुसरा नियम आहे तसं वाक्य लिहिल्यानंतर कॉमा द्यायचं. दुसरा नियम झाला. तिसरा नियम कॉमा दिल्यानंतर त्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का शोधायचं. सहाय्यकारी क्रियापद जर असेल आणि तो जर पॉझिटिव्ह असेल होकारार्थी असेल तर त्याला निगेटिव्ह करायचं. निगेटिव्ह म्हणजे आपण झालं डू च डोंट लाईक दॅट किंवा कॅनचं कांट अशा पद्धतीनं होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं आणि नकारार्थी आला असेल तर होकारार्थी करायचं. आणि समजा ॲड क्वेश्चन टॅगच्या वाक्यामध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापद आलंच नाही, मुख्य क्रियापद आलं असेल तर त्या मुख्य क्रियापदाच्या रूपावर डू डज डीड हे घेऊन होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं, नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं. सेम तिसऱ्याप्रमाणे. आणि चौथा नियम सगळ्यात महत्वाचा जो कर्ता असतो तो कर्ता शेवटी लिहायचा. आयचा असेल तर आय, हीचा असेल तर ही. पण एखादं नाव असेल समजा राम असेल तर त्याचं काय होणार? ही होणार. ओके नेक्स्ट. आणि सर्वात शेवटी काय द्यायचं? एक प्रश्न चिन्ह द्यायचं. एवढे सोपे तुम्हाला प्रश्न विचारले तर अवघड पद्धतीने विचारतात. लेट्स ने वाक्याची सुरुवात ॲड क्वेश्चन टॅग करत असताना लेट्स ने जर सुरुवात झाली तर आहे ते नियम वापरून कॉमा देऊन फक्त शाल बी करायचं. लेट्स कम असेल तर लेट्स कम शाल बी लाईक दॅट. नेक्स्ट वाक्याची सुरुवात जर क्रियापदाने झाला असेल कम हिअर, गो देअर, राईट डाऊन, सिट डाऊन असं असेल तर आहे तसं वाक्य देऊन कॉमा देऊन विल यू लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल कम हिअर विल यू. ओके हे झाले ॲड क्वेश्चन टॅग ची व्याख्या आणि जवळपास 7-8 नियम. धन्यवाद.